आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव। तुम्ही बघताय आपला अग्रवन। शेतकरी यंदा पीक विम्याचे अर्ज कमी भरतायत। 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे योजनेतील गैरप्रकार थांबले आणि कमी अर्ज आले असा दावा करत सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे। तर दुसरीकडे शेतकरी विम्याचा हप्ता भरायला तयार आहेत। सरकारने योजनेतून काढून टाकलेले 4 ट्रिगर पुन्हा लागू करावे, आम्ही वाढलेला हप्ता देखील भरू असं शेतकरी म्हणतायत। थोडक्यात काय तर पीक विमा योजनेत केलेल्या बदलामुळे कमी भरपाई मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी विम्याचे कमी अर्ज भरतायत, परंतु याचं खापर देखील सरकार आपल्या शेतकऱ्यांवरच फोडताना दिसून येत आहे। मग नेमकं आतापर्यंत विम्याचे अर्ज किती आले आणि सरकार काय दावा करते आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता खरीप हंगाम 2025 मधले विम्याचे अर्ज भरण्यास सुरू आहे। सरकारनं विमा अर्ज भरण्याला मुदतवाढ दिली आहे, तरी देखील आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मेच अर्ज दाखल झाले आहेत। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 70 लाख अर्ज आलेले आहेत। गेल्या वर्षी खरीप हंगामात म्हणजे खरीप 2024 मध्ये विम्याचे अर्ज तब्बल होते 1,67,00,000 म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा निम्मे देखील अर्ज अजून आलेले नाहीत। पीक विमा योजनेतले अर्ज गेल्या वर्षीपेक्षा निम्मे झाले याचे श्रेय देखील सरकार घेत आहे। सरकारने असा दावा केला की मागच्या 2 वर्षात पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज भरण्यात आले होते, म्हणजेच पीक विमा योजनेत मोठा गैरप्रकार झाला होता। यंदा सरकारने पीक विमा योजनेमध्ये बदल केल्यामुळे कमी अर्ज आले आणि हे कमी अर्ज आले म्हणजे सरकारचं अप्रत्यक्षरित्या असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले नाही ते शेतकरी बोगस अर्ज भरत होते। मग नेमकं यामध्ये तथ्य काय आहे तर याचं खरं कारण असं आहे, म्हणजे पीक विमा योजनेमध्ये जे कमी अर्ज आले त्याच्या मागचं मुख्य कारण आहे की यंदा सरकारने केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे किंवा भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे। आता सरकारचं म्हणणं आहे की 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे यंदा कमी अर्ज येत आहेत। त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य देखील आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरीप हंगाम 2023 पासून सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली होती। खरं तर 1 रुपयात पीक विमा योजना लागू करा अशी मागणी शेतकऱ्यांची नव्हती, परंतु निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकारनं हा निर्णय घेतला होता। 1 रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये विम्याचे अर्ज मोठ्या प्रमाणात वाढले होते। जसं सुरुवातीला सांगितलं की गेल्या वर्षी 1,67,00,000 विम्याचे अर्ज आले होते। आता जेवढे विम्याचे अर्ज जास्त येतील तेवढा विम्याचा हप्ता देखील वाढणार होता, कारण जेवढा विमा संरक्षित क्षेत्र जास्त तेवढा विम्याचा हप्ता जास्त। आता सरकारने असा दावा केला की आम्ही 1 रुपयात पीक विमा योजना बंद केला, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी 2%, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% विमा हप्ता भरावा लागणार आहे। विमा हप्ता भरावा लागणार असल्यामुळे यंदा विमा अर्ज कमी आले असा दावा सरकारचा आहे, परंतु हे अर्ध सत्य आहे। शेतकऱ्यांनी कधी मागणी केली नव्हती की सरकारने 1 रुपयात पीक विमा द्यावा। सरकारचं मूळ दुखणं होतं ते म्हणजे विमा हप्त्यावर करावा लागणारा खर्च। 2016 पासून सुधारित पीक विमा योजना देशामध्ये आणि राज्यामध्ये लागू झाली। या सुधारित पीक विमा योजनेमध्ये सरकारनं राज्यांना एक ऑप्शन दिला होता, पर्याय दिला होता की त्यांनी केंद्राच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगर सोबतच इतर ॲड ऑन 4 प्रकारचे ट्रिगर घेण्याची मुभा राज्यांना दिली होती। म्हणजे ते राज्यांवर सोडलं होतं की त्यांनी यापैकी 1 ट्रिगर घ्यायचा की 4 ट्रिगर घ्यायचे। महाराष्ट्र सरकारनं 4ही ट्रिगर लागू केले। ते होते पेरणीचं होणं, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई। आता जेवढे जास्त नुकसान भरपाईचे ट्रिगर तेवढा जास्त विमा। त्यामुळे झालं असं की राज्यामध्ये विम्याचा हप्ता हा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता। त्यातच राज्य सरकारनं 2023 पासून 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली होती। आता जे सामान्य शेतकरी आहे ते शेतकरी तर विम्याचे अर्ज भरतच होते, परंतु 1 रुपयात पीक विमा योजना आल्यापासून राज्यभरात बोगस पीक विमा अर्ज भरण्याचं प्रमाण वाढत गेलं होतं। बोगस अर्ज भरणाऱ्यांवरती विमा हप्त्याचा बोजा पडणार नव्हता। आता आपल्या सगळ्यांनी मागच्या 6 महिन्यांपासून किंवा 1 वर्षापासून आपण सगळे बातम्या ऐकतो की अमुक माणसानं जवळपास 2,000 हेक्टरवरचा विमा उतरवला, अमुक माणसानं जवळपास 3,000 हेक्टरवरचा विमा उतरवला। जर समजा विमा हप्ता असता तर या बोगस अर्ज भरणाऱ्या लोकांवरती देखील विमा हप्त्याचा बोजा पडला असता। विमा हप्ता भरूयात, 1 रुपया तर भरायचा आहे, मिळाली भरपाई तर मिळाली आणि नाही मिळाली तरी आपला केवळ 1 रुपया जाणार आहे। यामुळे बोगस अर्ज देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते, परंतु हे बोगस अर्ज भरण्यामध्ये सामान्य शेतकरी कुठेच नव्हता, कारण बोगस अर्ज भरण्याची जे काही प्रक्रिया आहे ती सामान्य शेतकऱ्यांच्या एकूणच डोक्याच्या पलीकडली होते। सीएससी केंद्र चालक आणि काही राजकीय कार्यकर्ते या प्रकरणामध्ये पुढे असल्याचं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे। या सगळ्यांनी जवळपास राज्यामध्ये गेल्या वर्षभरात 6 लाख बोगस अर्ज भरले होते। हे बोगस अर्ज कृषी विभागानं रद्द केले होते, परंतु याचा खापर फोडण्यात आला ते शेतकऱ्यांवर। आता 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे आणि विमा अर्ज कमी येत आहेत, तर
सरकारच्या पातळीवर असा कयास लावला जातोय की जे काही बोगस अर्ज भरणारे शेतकरी होते त्यांनी यंदा अर्ज कमी भरलेत. खरंच जर समजा सरकारला पीक विमा योजनेतला गैरप्रकार बंद करायचा असता, त्यामध्ये साधा आणि सोपा एक पर्याय होता, तो म्हणजे विमा हप्ता. मुळामध्ये शेतकऱ्यांची मागणी नव्हती की ₹1 पीक विमा योजना लागू करावी. जर समजा सरकारनं विमा हप्ता लागू केला असता आणि चारही ट्रिगर तसेच ठेवले असते, तर जो काही सर्वसामान्य शेतकरी की ज्याला यातून जास्त भरपाई मिळत होती त्या शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात देखील अर्ज भरले असते. आणि जे काही बोगस अर्ज भरणारे लोक आहेत त्यांना जेवढ्या हेक्टरवरती ते विमा हप्ता उतरवणार होते तेवढ्या हेक्टरचा त्यांना विमा हप्ता देखील भरावा लागणार असता, तर याचा प्रमाण कमी झालं असतं, म्हणजे बोगस अर्जांचं प्रमाण कमी झालं असतं. तसंच चालू हंगामामध्ये राज्य सरकारनं जे काही कडक कारवाई करण्याची तरतूद केलेली आहे, म्हणजे जे शेतकरी बोगस अर्ज भरतील, म्हणजे ज्यांच्या नावावर 7/12 आहे आणि ते बोगस अर्ज भरतील, त्यांचा आधार नंबर हा कुठल्याही शासकीय योजनांसाठी पुढच्या 5 वर्ष ब्लॉक केला जाणार आहे. ही तरतूद सरकार त्यासाठी देखील करू शकलं असतं. या 2-3 मार्गातून सरकार पीक विमा योजनेतील गैरप्रकार बंद करू शकलं असतं. परंतु सरकारला पीक विमा योजनेतले गैरप्रकार बंद करण्यापेक्षा योजनेवर होत असलेला खर्च कमी करणं हा मूळ हेतू होता. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं आपल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी, म्हणजेच लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभाच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. लाडक्या बहीण योजनेचा बोजा आपल्या राज्याच्या तिजोरीवर जवळपास वर्षाला 36,000 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. हा बोजा आपल्या राज्याच्या तिजोरीला ना परवडणार आहे ना झेपणार आहे. त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी इतर सर्व विभागांचा निधी कमी अधिक प्रमाणात करून का होईना वळवत आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका बसतो ते आपल्या शेती क्षेत्राला. आता या विमा हप्ता नेमका किती होता, तर आपण जर 2023-24चा एकंदरीत हंगाम बघितला तर या हंगामामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शेतकरी या तिघांचा मिळून विमा कंपन्यांना गेलेला हप्ता होता 10,500 कोटी रुपयांचा. त्यापैकी शेतकऱ्यांचा विमा हप्त्याची रक्कम ही जवळपास 1,500 ते 1,700 कोटी रुपयांच्या दरम्यान होती आणि उरलेली रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वाट्याची होती, म्हणजे राज्य सरकार 50% आणि केंद्र सरकार 50%. परंतु ₹1 पीक विमा योजना असल्यामुळं शेतकऱ्यांचा हिस्सा देखील राज्य सरकारला भरावा लागला होता. आता झालं असं की ₹1 पीक विमा योजना बंद केल्यामुळं शेतकऱ्यांचा जो काही हप्ता होता जवळपास 1,500 कोटी तो आता वाचणार आहे, म्हणजेच सरकारला हा पैसा देण्याची गरज नाहीये. तसंच सरकारनं 4 प्रकारचे ॲड ऑन कव्हर काढून टाकलेत. ते कव्हर काढल्यामुळं सरकारचा विमा हप्ता देखील कमी झालेला आहे. सध्याची परिस्थिती म्हणजे यंदाची परिस्थिती अशी आहे की जेवढा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे त्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात विमा हप्ता हा केंद्र आणि राज्य सरकारला भरावा लागणार आहे. हे 4 प्रकारचे ॲड ऑन कव्हर काढून टाकल्यामुळं म्हणजे केवळ राज्य सरकारचा जो काही निधी वाचणार आहे तो जवळपास 3,500 कोटी रुपये. म्हणजेच सरकारचे या सुधारित विमा योजनेमुळं तब्बल 5,000 कोटी रुपये वाचणार आहेत. आणि हे 5,000 कोटी रुपये सरकार सांगतंय की आम्ही कृषी समृद्धी योजना की जे शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार आहे त्या योजनेसाठी वापरणार आहे. परंतु अनेक जाणकार आणि खुद्द काही अधिकारी देखील असं सांगतात की हा निधी लाडक्या बहिणीकडे वळवण्याची दाट शक्यता आहे. कारण कृषी समृद्धी योजनेतून जी कामं केली जाणार आहेत, ज्या योजना शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत, या योजना आधीपासूनच सुरू आहे, म्हणजे दरवर्षी या योजनांवर खर्च केलाच जातो. मग सरकार खरंच दर वर्षाला 5,000 कोटी रुपये आणखीन त्या योजनांसाठी खर्च करणार आहे का, तर ही कुणालाही न पटणारी गोष्ट आहे. थोडक्यात काय, तर पीक विमा योजनेचा जो पैसा वाचणार आहे तो लाडक्या बहिणीकडे जाणार हे सांगण्याला आणखी कोण्या तज्ञाची गरज नाहीये. मग आणखीन मूळ मुद्दा हा उरतो की शेतकरी नेमकं यंदा अर्ज का कमी भरतायत. आपण जर 2016 पासून सुधारित पीक विमा योजना लागू झाली तेव्हापासून जर भरपाईचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की सगळ्यात कमी भरपाई ही पीक कापणी पुराव्यावर आधारित भरपाई मिळालेली आहे की जी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणार आहे. सर्वाधिक भरपाई मिळाली होती ती स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून. दरवर्षी या ट्रिगरमधून मिळणारी भरपाई जास्त होती. त्यानंतर खालोखाल भरपाई मिळाली होती ती स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून. 3 नंबरची भरपाई मिळत गेली ती म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई. सगळ्यात कमी भरपाई मिळत होती ती पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई. आता यंदाच्या हंगामामध्ये जास्त भरपाई देणारे हे ट्रिगर राज्य सरकारनं योजनेतून काढून टाकले. शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्यात येणार आहे. म्हणजेच पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई एकतर कमी मिळते आणि बहुतांश शेतकऱ्यांना ही भरपाई मिळतच नाही. त्यामुळं नुकसान भरपाई मिळण्याची शक्यताच नसल्यामुळं शेतकरी यंदा पीक विमा योजनेचे अर्ज भरत नाहीये. आता सरकारनं असाही दावा केला की आम्ही हे ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांवर विमा हप्त्याचा बोजा कमी पडतोय. परंतु विमा हप्त्याचा जो काही बोजा शेतकऱ्यांवर येतो, म्हणजे सर्वसामान्य आपण जर अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जर उदाहरण घेतलं तर 1,000 ते 1,500 रुपये शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार होता. पण त्या तुलनेमध्ये मिळणारी भरपाई देखील चांगली होती. त्यामुळे या ट्रिगरचा विमा हप्ता भरायला देखील शेतकरी तयार आहेत. परंतु सरकारला शेतकऱ्यांवरचा विमा हप्त्याचा बोजा कमी करायचा नव्हता तर स्वतःवरचा विमा हप्त्याचा बोजा कमी करायचा होता. त्यासाठी सरकारनं पीक विमा योजनेमध्ये एवढे मोठे बदल केले. आजही शेतकरी मागणी करतायत की आम्ही विमा हप्त्याचा येईल तेवढा बोजा भरू, परंतु
विमा योजनेतून काढून टाकलेले हे 4 ट्रिगर पुन्हा लागू करावेत. या ट्रिगरमधूनच आम्हाला चांगली भरपाई मिळणार आहे. परभणी तसंच मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी चळवळ देखील चालू केली की पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाहीये. त्यामागचा उद्देश हाच आहे की राज्य सरकारनं जी काही पीक विमा योजना यंदाच्या हंगामापासून लागू केली आहे त्या योजनेतून शेतकऱ्यांना भरपाई मिळणारच नाही आणि मिळाली तर ती खूपच कमी असेल. त्यामुळे राज्य सरकार जे काही दावा करतंय की आम्ही सुधारित पीक विमा योजना लागू केल्यापासून पीक विमा योजनेमध्ये गैरप्रकार कमी होणार आहेत, तसंच शेतकऱ्यांवरचा विम्याचा बोजा देखील कमी होणार आहे, त्यामध्ये तथ्य दिसून येत नाही. सरकारनं खरं तर पीक विमा योजना जर गैरप्रकार कमी करायचे असते तर एकतर विमा हप्ता लागू करायला पाहिजे होता. जे लोक बोगस विमा अर्ज भरतील त्यांच्यावरती फौजदारी कारवाईसह त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे तरतूद देखील सरकार करू शकलं असतं. परंतु सरकारचा उद्देश हा वेगळाच होता, हे देखील आता स्पष्ट होत आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारनं जे केलं ते योग्य आहे का आणि सरकारचा दावा तुम्हाला पटतोय का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, पीक विम्यासारख्या योजनांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.